नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर। आज आपण टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजेच THR या ऑपरेशन विषयी जाणून घेऊया। आपल्या शरीरातील हिप जॉइंट म्हणजेच खुब्याचा सांधा किंवा कमरेचा सांधा हा चालणे, पळणे, धावणे, मांडी मारणे, बसणे या सर्व क्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। काही कारणास्तव सांध्यामध्ये खराब झाल्यास किंवा आर्थरायटिस झाल्यास हिप जॉइंट रिप्लेसमेंटची आवश्यकता पडते। त्यालाच टोटल हिप रिप्लेसमेंट असं म्हणतात, ज्यामध्ये हेड व सॉकेट हे दोन्ही बदलले जातात, म्हणून याला टोटल हिप रिप्लेसमेंट असं म्हणतात। ज्यावेळी फक्त अर्धा पार्ट बदलला जातो त्यावेळेस याला हेमी आर्थोप्लास्टी किंवा हेमी रिप्लेसमेंट असंही म्हणतात। तर टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय? टोटल हिप रिप्लेसमेंट मध्ये हाडाचा खुबा पूर्णपणे बदलला जातो, ज्यामध्ये फिमरल हेड व सॉकेट हे दोन्ही बदलले जातात व त्या जागी कृत्रिम आर्टिफिशियल जॉइंट टाकला जातो। यालाच टोटल हिप रिप्लेसमेंट असं म्हणतात। तर टोटल हिप रिप्लेसमेंटची गरज का पडते? ज्यावेळेस काही कारणास्तव आपला हिप जॉइंट खराब होतो, याची कारणे आहेत AVN किंवा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा पडणे, हाड मोडणे किंवा संधिवात। त्यावेळेस आपल्याला हिप जॉइंट रिप्लेसमेंट करावं लागू शकतं। तर याची लक्षणे काय असतात ज्यामध्ये आपल्याला हिप जॉइंट रिप्लेसमेंट करावं लागू शकतं? त्याच्या लक्षणांमध्ये जेव्हा सतत जांघेमध्ये किंवा मांडीमध्ये वेदना होतात, चालताना किंवा जिना चढताना उतरताना जांघेमध्ये खुब्यामध्ये त्रास जाणवतो, लंगडत चालावं लागतं, दैनंदिन काम करणं अशक्य होतं, औषधे व फिजिओथेरपी करून देखील आराम पडत नाही, अशा वेळी आपल्याला टोटल हिप रिप्लेसमेंटची गरज पडते। तर टोटल हिप रिप्लेसमेंट या सर्जरीची नेमकी प्रक्रिया कशी असते ते आपण जाणून घेऊया। यामध्ये रुग्णाला कमरेच्या खाली भूल दिली जाते। कमरेच्या खाली भूल देऊन रुग्णाला एका अंगावर झोपवलं जातं। खराब झालेला फिमर हेड काढून टाकला जातो। सॉकेट म्हणजेच ॲसिटाबुलम साफ करून त्याला विशिष्ट आकार देऊन एक कप बसवला जातो। फिमर या हाडामध्ये धातूचा एक स्टेम बसवला जातो व त्यावर एक बॉल बसवला जातो। ॲसिटाबुलम मध्ये बसवलेला कप व फिमर मध्ये बसवलेला बॉल एकत्र आणून याला नवीन सांधा तयार केला जातो। अशा प्रकारची ही शस्त्रक्रियेची पद्धत असते। तर शस्त्रक्रियेनंतरची काळजी काय असते? शस्त्रक्रियेनंतर आपल्याला काही दिवस रुग्णालयातच थांबावं लागतं, ज्यामध्ये आपल्याला वेदनाशामक औषधे दिली जातात, आपल्याकडून फिजिओथेरपी करून घेतली जाते। हिप जॉइंटचे काही लिमिटेशन्स असतात ते आपल्याला शिकवले जातात। सुरुवातीला वॉकर व काठीच्या साहाय्याने आपल्याला चालवलं जातं। फिजिओथेरपी व व्यायाम हे फार महत्त्वाचे असतात। डॉक्टरांनी व फिजिओथेरपिस्टने सांगितलेल्या पद्धतीने उठणे, बसणे, आपल्या पायाची मूवमेंट करणे या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतात। सांधा व्यवस्थित बसला आहे यासाठी काही तपासण्या केल्या जातात व नंतर आपल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज केलं जातं। साधारणतः 12 ते 15 दिवसामध्ये आपले सुचर रिमूव्हल म्हणजेच टाके काढले जातात व आपला पुढील फिजिओथेरपीचा प्रोटोकॉल सुरू होतो। तर आपण टोटल हिप रिप्लेसमेंटचे फायदे जाणून घेऊयात। यामध्ये आपल्या वेदना पूर्णपणे बंद होतात किंवा अत्यंत कमी होऊन जातात। चालणे, बसणे, जिना चढणे सोपे होते, जीवनमान सुधारते, दैनंदिन कामे पुन्हा करू शकतात। शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यावी ते आपण आता जाणून घेऊयात। वजनावर नियंत्रण ठेवावे, जड कामे करणे टाळावीत, धावणे, पळणे टाळावे, शक्यतो इंडियन स्टाईलमध्ये टॉयलेट करणे किंवा मांडी मारून बसणे टाळावे, नियमित डॉक्टरांकडे फॉलोअप करावा व नियमित आपली फिजिओथेरपी करावी। टोटल हिप रिप्लेसमेंट ही अत्यंत सुरक्षित, आपले आयुष्य बदलणारी एक शस्त्रक्रिया आहे। वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण आपली पूर्वस्थितीत येऊ शकतो। धन्यवाद।